आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मानखुर्दमधून बातमी आहे। मानखुर्दमध्ये ड्रिलिंग मशीन पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। क्रेनचा भाग अंगावर पडून पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। क्रेनने हटवल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं या ठिकाणी कळतंय, तर वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या। अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। मुंबईच्या मानखुर्दमध्ये क्रेन कोसळून एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झालेला आहे। ही क्रेन अद्यापही काढण्यात आलेली नाहीये, त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळते। मी सध्या मानखुर्दच्या त्या स्पॉटवर आहे ज्या ठिकाणी विकास काम सुरू होतं आणि आपण पाहतोय की या ठिकाणी जी क्रेन आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने कोसळलेली आहे। ही ड्रिलिंग क्रेन आहे जी या ठिकाणी रस्त्यावरच आडवी कोसळलेली आहे। नवी मुंबईपासून ते चेंबूरच्या दिशेने आणि चेंबूरपासून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती नॅरो बॉटम झालेली आहे आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीला सध्या मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। यातून त्यांची सुटका कशी होणार हा सुद्धा आताच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे। पण 3 ते 4 तास या संपूर्ण प्रक्रियेला जाणार असल्याची माहिती मिळते। ट्रॅफिक विभाग, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यासोबतच मुंबई पोलीस दल सध्या ग्राउंड झिरोवर दाखल झालेला आहे आणि जे समाजसेवी संस्था आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी फोडण्याचं जे काम आहे ते सुद्धा या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। मात्र या घटनेनंतर एका हवालदाराचा मृत्यू झाला ज्याने हळहळ व्यक्त केली जाते, तर दुसरीकडे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा करावा लागतोय। कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।